नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ देखील नेहमीप्रमाणे अतिशय महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओमधील प्रश्न भविष्यात होणाऱ्या अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जनरल नॉलेज विषयक महत्त्वाचे व्हिडिओ नियमितपणे आमच्या चॅनलवरती अपलोड केले जातात, म्हणून चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। तसेच या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा। चला तर आजचा महत्त्वाचा व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या। 3 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए महिला दिन, बी युवक दिन, सी बालिका दिन, डी आरोग्य दिन। योग्य उत्तर ऑप्शन सी बालिका दिन। 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो। पुढचा प्रश्न आहे, कोणाच्या जयंतीच्या दिवशी बालिका दिन साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए सावित्रीबाई फुले, बी सरोजिनी नायडू, सी राजमाता जिजाऊ, डी अहिल्याबाई होळकर। योग्य उत्तर ऑप्शन ए सावित्रीबाई फुले। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी बालिका दिन साजरा करण्यात येतो। पुढचा महत्त्वाचा प्रश्न, कमलताई परदेशी यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या नावाने प्रसिद्ध होत्या? ऑप्शन ए सीड क्वीन, बी किचन क्वीन, सी मसाला क्वीन, डी पुणे क्वीन। योग्य उत्तर ऑप्शन सी मसाला क्वीन। कमलताई परदेशी ह्या मसाला क्वीन या नावाने प्रसिद्ध होत्या। पुढील प्रश्न, इस्रोने कोणत्या रॉकेटच्या मदतीने एक्सपोसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले? ऑप्शन ए PSLV-45, बी PSLV-50, सी PSLV-56, डी PSLV-58। योग्य उत्तर ऑप्शन डी PSLV-58। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन ए 15 जानेवारी, बी 10 जानेवारी, सी 12 जानेवारी, डी 13 जानेवारी। योग्य उत्तर ऑप्शन ए 15 जानेवारी। महाराष्ट्र सरकारने 15 जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्र सरकारने कोणाचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन ए सचिन तेंडुलकर, बी मेजर ध्यानचंद, सी मारुती माने, डी खाशाबा जाधव। योग्य उत्तर ऑप्शन बी खाशाबा जाधव। महाराष्ट्र सरकारने खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। पुढील महत्त्वाचा प्रश्न, अयोध्या ते दरभंगा या पहिल्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए अमित शहा, बी योगी आदित्यनाथ, सी नितीन गडकरी, डी नरेंद्र मोदी। योग्य उत्तर ऑप्शन डी नरेंद्र मोदी। अयोध्या ते दरभंगा या पहिल्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे। पुढील प्रश्न, देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कोठून कोठपर्यंत सुरू झाली आहे? ऑप्शन ए अयोध्या ते वाराणसी, बी दिल्ली ते मुंबई, सी अयोध्या ते दरभंगा, डी मुंबई ते गोवा। योग्य उत्तर ऑप्शन सी अयोध्या ते दरभंगा। देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस अयोध्या ते दरभंगा येथे सुरू झाली आहे। पुढील प्रश्न आहे, लखबीर सिंग लांडा याला कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे? ऑप्शन ए चीन, बी भारत, सी रशिया, डी सिंगापूर। योग्य उत्तर ऑप्शन बी भारत। लखबीर सिंग लांडा याला भारत या देशाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे। पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण 2023 या वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू ठरला आहे? ऑप्शन ए नोव्हाक जोकोविच, बी राफेल नदाल, सी कार्लोस अल्कराज, डी डॅनियल मेदवेदेव। योग्य उत्तर ऑप्शन ए नोव्हाक जोकोविच। नोव्हाक जोकोविच हा 2023 या वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू ठरला आहे। मित्रांनो, एक विनंती आहे, चॅनलवर पहिल्यांदाच भेट दिली असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या। तसेच या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। पुढील प्रश्न, जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल डायमंड बोर्स इमारतीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए अमित शहा, बी नरेंद्र मोदी, सी विजय रुपानी, डी पीयूष गोयल। योग्य उत्तर ऑप्शन बी नरेंद्र मोदी। जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल डायमंड बोर्स इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे।
पुढील प्रश्न, भारतात कुठे जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे? ऑप्शन ए दिल्ली, बी अहमदाबाद, सी मुंबई, डी सुरत. योग्य उत्तर ऑप्शन डी सुरत. जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल सुरत येथे उभारण्यात आले आहे. पुढील प्रश्न, मिस इंडिया USA 2023 स्पर्धेची विजेती कोण ठरली आहे? ऑप्शन ए उर्वशी रौतेला, बी टीना डाबी, सी मानसी नाईक, डी रिजुल मैनी. योग्य उत्तर ऑप्शन डी रिजुल मैनी. मिस इंडिया USA 2023 या स्पर्धेची विजेती रिजुल मैनी ही ठरली आहे. पुढील प्रश्न आहे, मराठी रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 4 नोव्हेंबर, बी 3 नोव्हेंबर, सी 5 नोव्हेंबर, डी 6 नोव्हेंबर. योग्य उत्तर ऑप्शन सी 5 नोव्हेंबर. मराठी रंगभूमी दिन 5 नोव्हेंबर या रोजी साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न, भारतीय लष्करात कोणत्या वर्षीपासून महिला सैनिकांच्या नियुक्तीला सुरुवात झाली आहे? ऑप्शन ए 2019, बी 2018, सी 2021, डी 2020. योग्य उत्तर ऑप्शन ए 2019. भारतीय लष्करात 2019 पासून महिला सैनिकांच्या नियुक्तीला सुरुवात झाली आहे. पुढील प्रश्न आहे, भारताच्या मुख्य माहिती आयुक्तास शपथ कोण देतात? ऑप्शन ए पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी मुख्यमंत्री, डी राज्यपाल. योग्य उत्तर ऑप्शन बी राष्ट्रपती. भारताच्या मुख्य माहिती आयुक्तास राष्ट्रपती शपथ देतात. पुढील प्रश्न, वर्ल्ड सायन्स डे कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 12 नोव्हेंबर, बी 11 नोव्हेंबर, सी 10 नोव्हेंबर, डी 13 नोव्हेंबर. योग्य उत्तर ऑप्शन सी 10 नोव्हेंबर. वर्ल्ड सायन्स डे 10 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न, भारत आणि कोणता देश संयुक्तपणे चिलखती वाहनाची निर्मिती करणार आहे? ऑप्शन ए सिंगापूर, बी अमेरिका, सी जर्मनी, डी नेपाळ. योग्य उत्तर ऑप्शन बी अमेरिका. भारत आणि अमेरिका हे 2 देश संयुक्तपणे चिलखती वाहनाची निर्मिती करणार आहेत. पुढील प्रश्न आहे, भारतात राहून तिबेटी स्वातंत्र्यासाठी कार्यरत असणारे प्रसिद्ध व्यक्ती कोण? ऑप्शन ए दलाई लामा, बी मोमान, सी गयनमोजे, डी PA संगमा. योग्य उत्तर ऑप्शन ए दलाई लामा. भारतात राहून तिबेटी स्वातंत्र्यासाठी कार्यरत असणारे व्यक्ती म्हणजे दलाई लामा हे होत. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, सार्वजनिक काका असे कोणत्या समाज सुधारकाला म्हटले जाते? ऑप्शन ए लोकमान्य टिळक, बी गणेश वासुदेव जोशी, सी गोपाळ गणेश आगरकर, डी महात्मा फुले. योग्य उत्तर ऑप्शन बी गणेश वासुदेव जोशी. गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे संबोधले जाते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.